सर्वप्रथम लाड बुद्ध टी व्हीच्या फेसबुक व यूट्यूबच्या ऑनलाईन प्रेक्षकांना माझा जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आपण सगळ्यांना माहीत आहे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले या दोन महाविभूती यांनी या देशामध्ये सामाजिक चेतना, सामाजिक परिवर्तनाची एक पहाट आमच्या सगळ्यांच्या पुढं आणून दिली. महात्मा ज्योतिबा फुले हे मानवतावादी तत्त्वज्ञानावर त्यांचा विश्वास होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मानवी जीवन हे बहुमूल्य आहे आणि याला प्राधान्य देत होते. निश्चितच मला वाटते या देशात ज्या धार्मिक अवडंबर धर्माच्या नावानं, जातीच्या नावानं माणसानंच माणसावर छळ करणं असं हजारो वर्षापासून जे चालत होते त्याच्या विरुद्ध सामाजिक चेतना निर्माण करण्याचं काम महात्मा ज्योतिबा फुल्यांनी या देशात केलं. मग या देशातला शेतकरी असेल, या देशातला शेतमजूर असेल, कष्ट करणारा वर्ग असेल, हजारो वर्ष ज्यांना शूद्र म्हणून चढले ते शूद्र, अतिशूद्र, स्त्री, विधवा, परित्यक्त्या, दिव्यांग अशा सगळी लोक ज्यांना ज्यांना समाजाने छेडलं याच्या विरुद्ध महात्मा ज्योतिबा फुले हे एक सामाजिक चेतना म्हणून आम्हा सगळ्यांच्या पुढं आले. आणि त्यांचा इतिहास जर आपण पाहिला तर निश्चितच हा अत्यंत प्रेरणादायी असा हा इतिहास आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तथागत भगवान बुद्ध, संत कबीर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांना आपले गुरु मानायचे. महात्मा ज्योतिबा फुल्यांनी ब्रिटिशांच्या काळामध्ये मिशनरी शाळेमध्ये शिक्षण घेतलं आणि त्यांचं अख्खं आयुष्य जर पाहिलं तर शूद्र, अतिशूद्रांवर, इथल्या स्त्रियांवर जातीपातीच्या नावानं जे अत्याचार हजारो वर्षापासून सुरू होते त्या अन्यायाच्या विरोधातली चीड, त्या अन्यायाच्या विरोधातला एल्गार महात्मा ज्योतिबा फुल्यांनी समाजाच्या पुढे ठेवला. त्यांनी गुलामगिरी हे पुस्तक जेव्हा लिहिलं तर हा शूद्र, अतिशूद्र यांचे दुःख मांडताना समाजातला दांभिकपणा, शेतकऱ्यांवर होणारे अन्याय, जातीपातीच्या नावानं होणारे अन्याय, सावकारांकडून होणारी पिळवणूक असे असंख्य विषय घेऊन महात्मा ज्योतिबा फुले यांनी आम्हा सगळ्यांना चेतविलं, जागविलं आणि खऱ्या अर्थानं सामाजिक समतेची, सामाजिक प्रबोधनेची एक पहाट आमच्या सगळ्यांच्या पुढं त्यांनी उभी केली. आपण गुलामगिरी वाचला असेल तर लक्षात येईल त्याच्यामधली जी दोन पात्र आहेत, एक ज्योतिराव स्वतः, एक धोंडीबा, आणि याच्या माध्यमातून त्यांनी, या पात्राच्या माध्यमातून समाजातला जो रूढी असतील, परंपरा असतील, धर्माच्या नावानं लोकांवर केलेले अन्याय असतील, हे सगळे त्यांनी समाजाच्या पुढं मांडले. शेतकऱ्यांचा असूड जर आपण पाहिला तर शेतकऱ्यांच्या असूड या पुस्तकातून शेतकऱ्यांचे दुःख, कामगारांचे दुःख, शेतमजुरांचे दुःख, शूद्रांचे दुःख, असे सगळे दुःख, त्यांच्या विरोधात होणारी पिळवणूक ही आम्हा सगळ्यांच्या पुढं मांडली. आणि निश्चितच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणून
महात्मा ज्योतिबा फुल्यांना खऱ्या अर्थानं गुरुस्थानी मानायचे. त्यांनी शूद्रपूर्वी कोण होते हा ग्रंथ लिहिताना त्याच्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुल्यांना हा ग्रंथ त्यांनी अर्पण केला. आणि या अर्पण पत्रिकेमध्ये परमपूज्य बाबासाहेब म्हणतात की या देशात असंख्य जाती, असंख्य पोटजाती, या पोटजाती आणि जातीमधला जो भेदभाव आहे, या सामान्य जातीपातीतल्याच असंख्य जातीच्या लोकांना, असंख्य शूद्रांना ज्यांनी मानवतेचा संदेश दिला, ज्यांनी उच्चवर्णीयाच्या गुलामगिरीतून मुक्त करण्याची प्रेरणा दिली, अशा या देशातल्या महान शूद्रास महात्मा ज्योतिबा फुल्यांस अर्पण म्हणून त्यांनी शूद्रपूर्वी कोण होतं या पुस्तकामध्ये ज्योतिबा हे सामाजिक क्रांतीचे अग्रदूत होते आणि त्यांच्यापूर्वी सामाजिक चेतनेची लढाई योग्य रीतीनं लढविली गेली नाही. ती लढताना त्यांची सुरुवात आपण जर पाहिलं, महात्मा ज्योतिबा फुले हे खऱ्या अर्थानं सामाजिक क्रांतीचे, सामाजिक चेतनेचे अग्रदूत होते आणि नुसते बोलणारे नव्हते तर प्रत्यक्ष करणारे होते. त्यांनी ही सामाजिक चेतनेची लढाई प्रत्यक्ष आपल्या घरापासून सुरू केली. त्या काळामधल्या ज्या विधवा असतील, ज्यांच्या हातून काही चुका झाल्या असतील आणि अशांना संतती झाली तर त्या विधवांना, त्यांच्या मुलांना सांभाळण्यासाठी प्रसूतिगृह त्यांनी सुरू केलं. असाच एक मुलगा एका बाईचा त्यांनी अडॉप्ट केला, त्याला दत्तक घेतलं, त्याला मोठं केलं, त्याला आपलं नाव दिलं आणि त्याला पुढे डॉक्टर केलं. आणि सामाजिक सुधारणेच्या या लढाईमध्ये त्याला स्वतःला प्लेगचे जेव्हा महामारी पुण्यामध्ये आली होती तेव्हा स्वतः यशवंतराव त्याच्यामध्ये गरीब रुग्णांची तपासायचा, त्यांची सेवा करायचा. अशा पद्धतीचा संस्कार महात्मा ज्योतिबा फुल्यांनी समाजात दिला होता. आपल्या घरच्या लोकांपासून सुरू केली होती. सावित्रीबाईंना त्यांनी स्वतः शिकवलं. त्या काळामधली परिस्थिती जर आपण पाहिली तर त्या काळामध्ये शाळा नव्हत्या, अस्पृश्यांना शिक्षणाचा अधिकार नव्हता, स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. अशा परिस्थितीमध्ये स्वतः त्यांनी मुलींसाठी शाळा सुरू केली. अस्पृश्यांसाठी पहिल्यांदा पुण्यासारख्या सनातन शहरामध्ये जिथे जातीपातीच्या रूढी जपल्या जायच्या अशा ठिकाणी त्यांनी सुरुवातीला अस्पृश्यांसाठी शाळा काढली. शिक्षक भेटत नव्हते. भिडेवाड्यात बुधवार पेठेमध्ये शाळा काढताना त्या ठिकाणी शिक्षक नव्हते. तेव्हा स्वतःच्या पत्नीला, सावित्री आईला त्यांनी शिकवलं, शिक्षिका केली. आणि त्यांनी स्वतः लोक दगडं मारायचे, धोंडे मारायचे, तरी पण त्यांनी अहोरात्र या देशातल्या शूद्र समाजाच्या लोकांना, अस्पृश्य लोकांना, शूद्रांना, या देशातल्या स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार दिला. आज का दिन बहुत भाग्यशाली दिन है. कुछ बरसों पहले मैं अपने एक ब्राह्मण मित्र की शादी की बारात में शामिल हुआ था. मित्र के रिश्तेदारों ने मुझे देखा और चले जाने को कहकर मेरा अपमान किया था. उन्होंने मुझसे कहा था कि तुम शूद्र हो और शूद्रों को अधिकार नहीं कि ब्राह्मणों के कंधे से कंधा मिलाकर चले. उन्होंने मुझसे कहा कि तेरी वजह से तमाम बारात भ्रष्ट हो रही है. उन्होंने और भी बहुत सी बातें मुझसे कही जिन्हें मैं यहां दोहराना नहीं चाहता. लेकिन उस रात मेरी आंखों में नींद नहीं उतरी. पूरी रात मेरे मन में तरह तरह के सवाल उठते रहे और उसका कोई जवाब मुझे नहीं मिला. धीरे धीरे मेरे मन में यह बात आ गई कि हमें आत्मसम्मान पाने के खातिर संघर्ष करना होगा. इस संघर्ष के लिए हमें अपने पैरों पर खड़ा रहना होगा. हमें हथियार उठाना पड़ेगा, लेकिन लाठी नहीं, तलवार नहीं, तोफ तमचा नहीं, बल्कि ज्ञान, विचार और सही शब्द. और ज्ञान, विचार और शब्द शिक्षा के बल पर ही मिल सकते हैं. क्या भट्ट पुरोहित हमें शिक्षा देंगे? नहीं देंगे, क्योंकि वे अपने हाथों से ऐसा हथियार हमें नहीं सौंपेंगे.
इसलिए हमें खुद अपने को शिक्षित करना पड़ेगा। मेरी पत्नी सावित्री मेरी पहली शिष्या है। अब वो तुम्हें पढ़ाने में मेरी मदद करेंगे। हम इस तरह ज्ञान फैलाएंगे, क्योंकि ज्ञान ही वो दौलत है जिसे आपस में बांटना बहुत जरूरी है। यह हमारी पहली पाठशाला है जो छोटी जाति की लड़कियों के लिए खोली गई है। यहां लड़कों का हम स्वागत करेंगे, लेकिन हमारा विश्वास है कि लड़कियां ही आगे चलकर हमारी भावी पीढ़ी को आकार देगी। विरोध तो इस काम का होगा ही, लेकिन हमें साहस के साथ काम को आगे बढ़ाना है, क्योंकि हम सही रास्ते पर चल रहे हैं। मैं शुभकामना व्यक्त करता हूं कि आप लोग शिक्षा पाने में सफल हो। एवढंच नव्हे, बऱ्याच वेळा आपण बघतोय त्यांच्या जीवनामध्ये सनातनी लोकांनी त्यांच्या वडिलांवर जेव्हा दबाव आणला, गोविंदरावांना म्हणाले, प्रचंड दबाव समाजाचा त्या काळामध्ये होता, कारण त्या काळात ज्या प्रथा परंपरा होत्या त्या पाळल्या जायच्या आणि ते पुण्यासारख्या शहरामध्ये या प्रथा परंपरा अत्यंत ताकदीनं पाळल्या जायच्या। अशा परिस्थितीमध्ये ज्योतिबा फुलेचे वडील गोविंदराव, तसे यांचं फार प्रेम होतं गोविंदरावांचं ज्योतिबाराव फुल्या महात्मा ज्योतिबा फुल्यांवर। तरी पण या प्रचंड दबावापुढे ते ज्योतिरावांना म्हणाले, एकतर घर शाळा सोड किंवा घर सोड। महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले त्या काळात हे डगमगल्या नाहीत। वडील प्रेमळ वडिलांचा घर त्यांनी सोडला, पर्याय निवडला, परंतु आपला सामाजिक सेवेचा व्रत त्यांनी बंद होऊ दिला नाही। साड़ी पर ये गोबर और कीचड़, क्या बात है? वो पाठशाला से लौट रही थी, तब कुछ लड़कों ने उस पर कीचड़ और गोबर फेंका। तो क्या फूल बरसाते? ज्योति, मैंने तुम्हें 20 बार समझाया है कि धर्म कर्म का मामला है, तुम बेकार टांग मत अड़ाओ। शूद्रों को और औरतों को पढ़ने लिखने का अधिकार नहीं है, लेकिन तुम मानते ही नहीं। वो पाठशाला खोलकर तुमने पूना के हर ब्राह्मण को अपना दुश्मन बना लिया है। हर ब्राह्मण नहीं बाबा, कुछ समझदार ब्राह्मण हमारे साथ भी है। तुम्हें पढ़ने के लिए स्कूल भेजा, वही मैंने गलती की। उन पादरी मास्टरों ने तुम्हारा दिमाग खराब करके रख दिया है। उसी वक्त मैं अपने समाज के लोगों की बात मान लेता तो आज ये दिन देखना ना पड़ता। अरे तुम्हें करना हो तो करो, जिद्दी आदमी ठहरे, लेकिन मेरी बहू को उसमें क्यों घसीटते हो? क्योंकि शिक्षा ही इस देश को और हमारे धर्म को बचा सकती है। यह तभी हो सकता है जब हर एक को शिक्षा पाने का मौका मिले। मैं अपने धर्म को भ्रष्ट नहीं कर रहा हूं बाबा, मैं उसे सुधारना चाहता हूं। मैं आप ही से पूछता हूं कि यह कानून किसने बनाया है कि सिर्फ ब्राह्मणों को पढ़ने का अधिकार है और शूद्रों को नहीं है? यह ब्राह्मणों का बनाया हुआ कानून है, नहीं है? ये सब भगवान की आज्ञा है। भगवान को इसमें क्यों घसीटते हैं आप? हा? किसी भी देश में किसी भी धर्म की कोई किताब भगवान ने कभी नहीं लिखी। हर किताब मनुष्य ने लिखी है, और धर्म पंडितों ने बार बार कहकर यह बात हमारे दिमाग में भर दी है कि यह भगवान की आज्ञा है, ताकि हम कोई सवाल नहीं उठा सके। देखो, शूद्रों और औरतों को भगवान के नाम पर दबाया गया है और कुछ नहीं है। देखो ज्योति, मैं तुमसे बहस नहीं करना चाहता। मैं सिर्फ इतना जानता हूं कि हमारे पुरखों ने कुछ नियम बनाए हैं और हमें उनका पालन करना चाहिए, बस। हाँ, मैंने भी एक नियम बनाया है बाबा। मेरे पीछे पीछे आओ, मेरे पीछे पीछे आओ, रुको नहीं तुम मत घबराओ। धिक्कारो मनु की आज्ञाएं, शिक्षा पाओ और दिलाओ। शिक्षा का आनंद महान, ज्योति का कहना लो मान। बकवास। उन गिरस्तानी स्कूलों के मास्टरों ने तुम्हारे दिमाग में ये खुराफात भर दी है। और फिर किसी ने आपको यह भी बताया होगा कि मैं ईसाई बन रहा हूं। क्या? ईसाई? सच? धर्म बदलना समस्या का कोई हल नहीं है। हालांकि ईसाई धर्म की कई बातें मुझे सही और सच जान पड़ती है, फिर भी मैं हिंदू ही बना रहना चाहता हूं, क्योंकि मैं हिंदुओं के विचार में सुधार लाना चाहता हूं। देखो ज्योति, मैं एक ही बात समझता हूं, और वो ये है कि तुम्हारी वो पाठशाला बंद होनी चाहिए और बहू का पढ़ाना भी खत्म होना चाहिए। नहीं, ये नहीं हो सकता। सब हो सकता है। देखो ज्योति, मैं तुम्हें आखिरी बार बता देता हूं,
कि अगर तुमने मेरी और अन्य लोगों की आज्ञा का पालन नहीं किया तो तुम्हें और तुम्हारी पत्नी के लिए इस मकान में कोई जगह नहीं है। तुम्हें यह मकान छोड़ना पड़ेगा। जैसे आपकी मर्जी। हम हमारे विचारों में बदल नहीं कर सकते, इसलिए घर छोड़कर जा रहे हैं। सावित्री, अपना सामान भरो। मैंने तुम्हें पहले ही कहा था कि यह तो सिर्फ शुरुआत है। भरो सामान जल्दी। अशा पद्धतीनं समाजामध्ये जे शूद्र असेल अतिशूद्र असतील अशा सगळ्यांचे सेवा शुश्रूषा करण्याचे त्यांनी समाजात चेतना निर्माण करण्याचं काम त्यांनी केलं। या ठिकाणी मला एकच सांगावं असं वाटते का परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महात्मा ज्योतिबा फुल्यांचा सामाजिक सेवेचा सामाजिक चेतनेचा जो उपदेश होता तो स्वतः त्यांनी ग्रहण केला। महात्मा ज्योतिबा फुले ज्याप्रमाणे शिकले, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाला खूप महत्त्व दिलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोलंबियामध्ये शिकले, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकले, ग्रेझिनमध्ये शिकले, जगातल्या अनेक विद्यापीठांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिकले। त्यांनी लोकांना शिका, संघटित व्हा, संघर्ष करा अशा पद्धतीचा नारा दिला। महात्मा ज्योतिबा फुल्यांनी शेतकऱ्यांचं असूड, गुलामगिरी अशा पुस्तकातून समाजाला चेतवण्याचं काम केलं। त्याचप्रमाणे स्त्रियांसाठी, शूद्रांसाठी शाळा सुरू केल्या। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून, डिप्रेस्ड क्लास मिशनच्या माध्यमातून औरंगाबादसारख्या ठिकाणी, मुंबईसारख्या ठिकाणी, महाडसारख्या ठिकाणी शाळा सुरू केल्या, कॉलेज सुरू केल्या। त्यांनी पण शिक्षण हेच ध्येय समाजाच्या पुढे ठेवलं, लोकांच्या पुढे ठेवलं। आणि खऱ्या अर्थानं बाबासाहेबांनी महात्मा ज्योतिबा फुल्यांचा समतेचा नारा हा संविधानाच्या माध्यमातून आम्हा सगळ्यांना दिला। समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व याच्या माध्यमातून संपूर्ण समाजाला, इथल्या शूद्र अतिशूद्र समाजाला आणि शूद्र अतिशूद्रांची परिस्थिती अत्यंत नाजूक, ज्यांना शिक्षणाचा अधिकारच नव्हता, त्यांना शिक्षणाचा अधिकार देण्याचं काम त्यांनी केलं। मला वाटते महात्मा ज्योतिबा फुल्यांचा एक अभंग, आणि त्या अभंगात ते म्हणतात की विजयी आर्यांनी धर्मग्रंथ केले, विजयी आर्यांनी धर्मग्रंथ केले, शूद्रा नागविले दासापरी, धूर्त भटे मुडी वेद लपविले, पाहू नाही दिले अंते जास। अशाच प्रमाणे ब्राह्मण्य असतील, पुढारी असतील, दांभिक जे सुधारक असतील, जे पिळवणूक करत असतील, अशांच्या विरोधामध्ये महात्मा ज्योतिबा फुल्यांनी आवाज उठवला। परंतु एखाद्या ब्राह्मणाच्या विरोधात, एखाद्या जातीपातीच्या विरोधात, एखाद्या जातीच्या नावानं त्यांनी कधीही समाजामध्ये दंभ पसरवला नाही, द्वेष पसरवला नाही। भिडेवाड्यात शाळा सुरू करताना असे अनेक सुधारक होते, भिडे त्यातीलच एक होते। त्यांनी या अस्पृश्यांसाठी शाळा सुरू करताना आपली जागा शाळा सुरू करायला दिली। खऱ्या अर्थानं महात्मा ज्योतिबा फुल्यांचा एक अभंग जो आहे तो मांग आर्यामध्ये पाहू जाता खून, मांग आर्यांमध्ये पाहू जाता खून, एक आत्मा जाण दोहोमध्ये, दोघंही सारखे, सर्व खाती पिती, इच्छा ती भोगती, सारखीचं सर्व ज्ञानामध्ये, आत्मज्ञान श्रेष्ठ, कोणी नाही भ्रष्ट। ज्योती म्हणे महात्मा ज्योतिबा फुल्यांचा हा जो समतेचा संदेश, ही जी चेतना होती, हीच चेतना परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवनात घेतली आणि खऱ्या अर्थानं या समाजाला जागवण्याचं काम, समाजातल्या जातीपाती विसरून सगळ्या लोकांना हजारो वर्षापासून ज्यांच्यावर अन्याय व्हायचा, या सगळ्या अन्यायातून बाहेर काढण्याचं काम या दोन्ही महापुरुषांनी केलं। खऱ्या अर्थानं त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं मी खूप त्यांना, आपल्या सगळ्यांना खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो। जय भीम, धन्यवाद।